ते आम्हाला चांगलं तर करून द्यावं. हे आमची मुलगी जर काय झालं असतं ही मुलगी जर ओढली नसती, जर मिली असती, तर मी त्या मतेचं आणि ह्या पोलिसाचं काय घ्यायला पाहिजे होतं मी? काय हे लोक जर नीट काम करत नसेल तर आम्ही तक्रार करायला गेलो तर हे पोलीस तक्रार घेत नाही. हा, पोलीस कशासाठी आहे? ते मोठ्या लोकांचे रक्षण करण्यासाठी आहेत, गोरगरिबांचे रक्षण करण्यासाठी. तर कधी झालंय नुकसान? हे शुक्रवार दिनांक 5/6/2026 रोजी मी मोहोळमध्ये कामाला आहे, यशवंत माने कंस्ट्रक्शन मध्ये. हो. माझी मंडळी, मुलगी, वडील आणि माझा मुलगा इथे शेतामध्ये आम्ही राहायला होतो. दुपारी 4च्या दरम्यान ह्यांनी जेवण करण्यासाठी आतमध्ये असलेल्या आडोशाला येऊन बसले होते. मग आडोशाला बसल्यानंतर अचानकच हे कोसळलं ह्यांच्या अंगावरती. आणि ह्याच मी काम पांगरदरवाडीचे प्रदीप महादेव मते गुत्तेदार, त्या गुत्तेदारानं हे काम दिलेलं होतं 1.5 लाख रुपयाला गुत्त काम दिलेलं होतं. आणि ह्यांनी काम हे निकृष्ट दर्जाचं निष्काळजीपणे करून आमच्या जीवावर बेतलेलं आहे हे काम. एखादा आता आमच्या वडिलांचे हात फ्रॅक्चर झालेले, ते तिन्ही बोट तुटलेले आहेत. ह्याच्यामध्ये सोलापूर सिव्हिलमध्ये नेऊन त्यांचं ऑपरेशन वगैरे करून आणलेलं आहे. त्यांना वारंवार विनंती करून सुद्धा त्यांनी काम आम्हाला वेळेवर तर करून दिलंच नाही. आणि जे काम दिलेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं आणि एकदम निष्काळजीपणानं करून लोकांच्या मरणावर उठलेलं काम करून दिलेलं आहे त्यांनी. तर तुम्ही संबंधित गुत्तेदारला बोलले नाहीत का? बोललो ना त्यांना, मी त्यांना बोललो, रिक्वेस्ट केलं, बाबा तुम्ही असं नसतं, तुम्ही जे आम्हाला काम करून दिलेलं आहे ते कोसळलेलं आहे, पूर्ण पडलेलं आहे, त्याच्यामध्ये आमच्या वडिलांना अपघात झालेला आहे. तर त्यांचं असं म्हणणं आलं की तुम्ही JCBनं पाडलंय. मग मला सांगा, माझे परिवार आतमध्ये घालून मी JCBनं ढकलून देईन का अंगावरती? आणि उद्धट वागणूक वरत आणि परत माझ्यावरच केस करायला निघाले त्यांनी. मग ह्या संदर्भात मी पोलीस स्टेशनला केस करण्यासाठी गेलो होतो, किंवा तांबळवाडी पोलीस स्टेशनला API आठवले साहेबांकडे मी तक्रार दाखल करण्यासाठी गेलो. तर API आठवले साहेबांनी मला तर तिथं तर थांबू दिलं नाही, माझा अर्ज पण घेतला नाही, FR पण घेतला नाही, किंवा मला विचारपूस पण केली नाही. आमच्या अखत्यारीत हा विषय येत नाही, तुम्ही BDOकडे जावा, BNC कडे जावा म्हणून असं उडी उत्तर लावून मला तिथून हाकलून लावलं पोलीस स्टेशन मधून. मग आम्ही जायचं कुणाकडं? संबंधित गुत्तेदारची तक्रार आहे म्हणावं ना, हे काही निसर्गानं पाळलेलं नाही. नैसर्गिक आपत्ती नाही, माझं काम पूर्ण झालेलं नव्हतं. अपूर्ण काम म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये काम आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये ते कोसळलेलं आहे. हा बाबा, 1-2 वर्ष मी वापरलंय, त्याने काम केल्यानंतर नंतर कोसळलं तर तीच नैसर्गिक आपत्तीमध्ये येईल. येऊन जाऊन गुत्तेदाराला विक्रमसिंह देशमुख सभापती यांनी सुद्धा रिक्वेस्ट केली. आणि तुळजापूर तालुक्याचे भाजपचे तालुका अध्यक्ष आणि आमचे वानेवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच महादेव जाधव यांनी त्यांना संपर्क साधून त्यांना सांगितलं की बाबा, हे असं काम त्याचे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, निष्काळजीपणाने तुम्ही काम केलेलं आहे आणि त्यांना अपघात त्याच्यामध्ये घडलेला आहे, तर तुम्ही ते काम परत त्यांना नीट व्यवस्थित बनवून द्या, असं म्हणून सुद्धा त्यांना रिक्वेस्ट केली. पण त्यांच्या सुद्धा म्हणण्याला ह्यांना केराची टोपली दाखवली. हा मुजोर गुत्तेदार आणि मुजोर पोलीस स्टेशन जनतेचं काम करण्यासाठी, जनतेचं रक्षण करण्यासाठी ठेवलेल्या पोलिसांना सुद्धा माझी महाराष्ट्राचे भाग्यविधाते देवेंद्र फडणवीस, तालुक्याचे भाग्यविधाते राणा जगजितसिंह पाटील आमदार यांना सुद्धा माझी विनंती आहे की असा मुजोर अधिकारी तांबळवाडी पोलीस स्टेशन मध्ये नाही ठेवला पाहिजे. गोरगरीब जनतेचं रक्षण करण्यासाठी नाही, हा अधिकारी भक्षण करण्यासाठी आहे. एखाद्या माणसानं तिथे गेल्यानंतर त्याची तक्रार घेणं हे कर्मप्राप्त आहे, नियमानुसार आहे. त्यांनी नियमानं तक्रार माझी घेतलेली नाही, मला तिथून हाकलून लावलेलं आहे आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्या गुत्तेदारावर कारवाई व्हावी ही माझी अपेक्षा आहे. आणि माझं होतं ते घर, माझा सध्या संसार उघड्यावर आहे. माझ्या वडिलांचा अपघात झालेला आहे, 80 वर्ष वय आहे त्यांचं. माझी लहान मुलगी होती, ही मुलगी जर मेली असती किंवा माझ्या मंडळीचा जर मृत्यू झाला असता तर मी काय करायला पाहिजे होतं? म्हणजे हे पोलीस प्रशासन मरण्याची वाट बघतंय का, असं मला फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे. या मुलींची सुद्धा तुम्ही विचारा ह्यांना की त्या दिवशी काय झालं, मुलगी सुद्धा सांगते काय झालेलं आहे ते. प्रत्यक्षात ते समोर होती, ते सांग काय झालं. कसं झाले? 4 वाजता जेवायला बसलेला होता, तेव्हा ते अचानकच सगळं आमच्या अंगावर पडलं, कोसळलं. मग मम्मीनं आईनं मला बाहेर वळून काढलं. तेवढ्यात आजोबाला आम्ही बाजूला सरका म्हणलं, त्यांच्या एक साईड बाजूला एक प्लेट पडली आणि त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं, गुत्तेदाराचं, प्रदीप महादेव मतेचं म्हणणं असं आहे
की ह्यांनी जीसीबीनं पाडलेला आहे म्हणून. माझं एकच म्हणणं आहे शासनाला, प्रशासनाला आणि त्या महादेवमतेनं पण माझं सांगणं आहे की इथं शेजारी पाजारी प्रत्येक जण शेतामध्ये कामाला होते. प्रत्येकाकडे येऊन चौकशी करावी त्यांनी की आम्ही जीसीबीनं पाडलंय का मनानं पडलंय, आणि जर आम्ही जर जीसीबीनं पाडला असेल तर आमच्यावर गुन्हा दाखल करावा. आणि जर ते जर मनानं पडलं असेल, तुझ्या निष्काळजीपणानं निकृष्ट दर्जानं जर पडलं असेल तर तुझ्यावर गुन्हा दाखल होणार, शासनानं त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. आणि अशी मुजोर गुत्तेदार आहे त्यांचे लायसन, त्याचे परवाने हे रद्द करावे. निकृष्ट आणि कच्चं काम करणारे परवाने रद्द झाले पाहिजे. कितीचं नुकसान झालं? हे मी त्याला 1.5 लाख रुपये दिलेले आहेत सध्या कामाचे, त्याला पोचलेले आहेत. आता हे काम कमीत कमी 2 लाखाचं काम आहे, अजून 50,000 रुपये त्यानं माझ्याकडून घेणार होतं. सामान तुमचं कितीचं आहे आता? आता ह्याच्यामध्ये हे माझं नाही, ते त्याच्या गुत्तच पूर्ण दिलेलं होतं त्याला आपण. माझं स्प्रिंकलर सेट आहे त्याच्यामध्ये, एक मिनी स्प्रिंकलर सेट, त्याचं माझं खराब झालंय. माझं आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडाचं पण नुकसान झालंय. एक म्हैस आहे तिकडं, त्या म्हशीचं पण पाया मोडलेला आहे. शेळी आहे, ते शेळीच्या अंगावर प्लेट पडलेली आहे. म्हणजे एवढं नुकसान झालंय. मला सध्या राहायला घर नाही, माझा संसार उघड्यावर आहे, तुम्ही बघता प्रत्यक्षात. मग ह्या गोष्टीला जर मी आवाज उठवायला किंवा माझी तक्रार द्यायला गेल्यानंतर ह्या लोकांनी जर मला जर केराची टोपली जर दाखवत असेल तर मी तक्रार द्यायला किंवा माझी व्यथा मांडायला मी कुणाकडे घेत जायला पाहिजे, ही माझी शासनाला प्रशासनाला विचारणा आहे. आता काय आपली मागणी? माझी मागणी आहे, माझं घर जे आहे ते माझं पूर्ण करावं. नसेल तर माझे पैसे मला परत करावे. माझं घर मी पूर्ण करून घेईन. मला आता पावसाचे दिवस यायला लागले आहेत. आता पावसाच्या तोंडावर मला राहायला घर नाही. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मला पैसे शासनाने दिलेले आहेत की घर बांधा, पक्क घर बांधून त्याच्यामध्ये राहावा म्हणून. आता शासनानं आता पक्क घर बांधून देण्यासाठी आम्ही पैसे त्याला तर देऊन टाकले, आम्ही राहायचं कुठं आता? यांना तालुक्याची पंचायत समिती सभापतीने सुद्धा रिक्वेस्ट केली, आमच्या सरपंच महादेव जाधवनी पण रिक्वेस्ट केली. यांना म्हणजे त्या मतेला कुठलाही फरक पडत नाही. मुजोर कॉन्ट्रॅक्टर आहे तो, आणि आमच्या एरियामध्ये जवळजवळ नाही ते 100 घरकुलं त्याने असे बनवलेले आहेत, आणि 100चे 100 घरं निकृष्ट दर्जाचे आहेत. त्याच्यावर कारवाई व्हावी आणि परत त्याला काम करायला लावावी. ती जे केलेले आहे ती त्याच्याकडून वसुली व्हावी, ही माझी मागणी आहे. माझे नाव अर्चना संतराम जाधव आहे. माझे मिस्टर कामाला मोहोळकडे जातात, आम्ही इथं राहतो. आणि आम्ही शुक्रवारी 4च्या सुमानात जेवायला बसलो होतो तर ती भिंत आमच्यावर अचानकच कोसळली. आणि आम्ही आमच्या सासऱ्याला उठा म्हणेपर्यंत ते प्लेट अंगावर पडले, तर अशी एक अडोंगर बोटावर सगळं बोट मोडले त्यांच्या. आणि आमच्या सगळं आम्ही घाबरून झालो होतो. घरी इथं कोणी नव्हते. आणि त्यांना ते प्रदीप त्यांना आम्ही सांगितलं तर असं त्याने आमची इथं रात्रीच येऊन आम्ही असता व्हिडिओ हे नुकसान झाल्यानंतर आम्ही वडिलांना दवाखान्यात घेऊन गेलो. दवाखान्यात गेल्यानंतर त्याच्या गावातले 20 ते 25 गावगुंड घेऊन येऊन इथं दहशत निर्माण केलेली आहे माझ्या परिवारावरती. त्यांना आम्ही इकडे अंधारात एवढं मोठं कांड घडून सुद्धा पोलीस प्रशासन अशा लोकांना पाठीशी का घालते, त्याचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे. त्याने त्या दिवशी इथं येऊन जे दहशत निर्माण केलेली आहे, तुम्ही जीसीबीनं पाडलं म्हणून आमच्यावर दबाव दिला, आणि त्या दहशतीचा व्हिडिओ आहे. ते हसतात इथं येऊन, टोमणे मारतात आम्हाला. मग हे शासनानं चौकशी करावी किंवा त्या पोलीस स्टेशनने चौकशी करायच्या अगोदरच आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये टिकू दिलेलं नाही. रात्री बेरात्री येऊन अजून सुद्धा ते आम्हाला धमकी देते, तुम्हाला मारतो, तुम्ही कसं करता, कसं तिथं राहता. आम्ही एकट्या वस्तीने राहतो साहेब इथं. मग एकट्या वस्तीने राहायला आम्हाला रात्री निम्या बेरात्री याने येऊन मारहाण केली, आमच्या जीवाचा खेळ केला, तर याला जबाबदार हे पोलीस प्रशासन, हे आठवले साहेब आठवले जबाबदार राहील. डीवायसपी साहेबांकडे मी गेलो. ह्याने इथून मला हाकलल्यानंतर मी एसपी ऑफिसला गेलो. एसपी ऑफिस पूर्णपणे काल बंद होतं. तिथं खोकर मॅडम नव्हत्या, ऍडिशनल साहेब नव्हते. परत आमचे हे निलेश देशमुख हे रजेवर असल्यामुळे त्यांचा प्रभारी चार्ज राऊत साहेबांकडे होता. मग मी भ्रमणध्वनीवरून राऊत साहेबांशी मी संपर्क साधला. राऊत साहेबांना मी माझी व्यथा मांडली, पण राऊत साहेबांनी सुद्धा ह्या आठवले साहेबांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे. जे आठवले साहेबांची भाषा होती तेच डीवायसपी साहेबांची भाषा आलेली आहे, आणि त्याची सुद्धा रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. त्यांनी बोललेलं काय बोललेलं आहे ती, आणि ह्यांची पण रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. पुरावे माझ्याकडे भरपूर आहेत. फक्त कारवाई होणं, देवेंद्र फडणवीस कडून, आमदार राणा जगजितसिंह पाटलाकडून ह्याच्यावर कारवाई होणं खूप खूप गरजेचं आहे. तर जनता तुमच्या पाठीशी राहील. नाहीतर एवढ्या अपेक्षेनं, मोठ्या अपेक्षेने जनतेनं तुम्हाला लाडक्या बहिणीनं जे तुम्हाला खुर्चीवर बसवलेलं आहे, त्या लाडक्या बहिणीचं पावसा पाण्यामध्ये घर संसार उद्ध्वस्त करायची कामं करायला असल्या अधिकाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालू नका. हे गावगुंड लोक आहेत, हे रात्री बेरात्री येऊन आम्हाला धमकी देते तिथं. व्हिडिओ काय करतात, मी माझ्या वडिलांना घेऊन सोलापूर सिव्हिल मध्ये आहे,
आणि घरच्यांना येऊन इथं दाब देऊन व्हिडिओ करतात, त्यांनी हसतात, टोमणे मारतात बाया माणसा लेडीज माणसाला. हा, लाज वाटायला पाहिजे असल्या पोलिसावरती. शोकांती काय आठवडे साहेबांवरती योजना दिलेत म्हणून आम्ही ही बांधकाम चालू केलं. मग ते आम्हाला चांगलं तर करून द्यावं. हे आमची मुलगी जर त्यात काय झालं असतं आम्ही ही मुलगी जर ओढली नसती, जर मेली असती, तर मी त्या मतेचं ह्या पोलिसाचं काय घ्यायला पाहिजे होतं? मी काय अपेक्षा ठेवायची होती आम्ही? आज ह्या लहान लहान मुलांचं भविष्य घडवण्यासाठी तर हे शासनाने एवढ्या योजना राबवलेल्या आहेत ना. मग त्या योजनेमध्ये हे लोक जर नीट काम करत नसेल तर आम्ही तक्रार करायला गेलो तर हे पोलीस तक्रार घेत नाहीत. हा, मग पोलीस हे कशासाठी आहेत? मोठ्या मोठ्या लोकांचे रक्षण करण्यासाठी आहेत का गोरगरिबांचे रक्षण करण्यासाठी? शिळीवर प्लेट पडली होती, शिळीला काढलं आम्ही, म्हशीवर पडले होते, म्हशीच्या पायावर. एवढं सगळं आमचं नुकसान. ह्या कोंबड्या आमच्या मेल्या 2-3 आणि ती घर संसार आमचं उद्ध्वस्त पडले. आपलं नाव बहिणा चांगला साळुंके. हे आपले शेजारी आहेत का? हा, मी शेजारी आहे. आणि शुक्रवारी 4 वाजता टायमाला उठलं ती काळ उठलं, काय पडलं बोकांडी ह्यांच्या वडिलाच्या, ते लागलं हाताला इतकं मोठं. काय करावं काय नाही म्हणून ते बायको बिराडली, पोरगं बिराडलं. पुन्हा येऊन बघतो काय सगळं रगत निघालेलं. पुन्हा नेलं त्याने, त्यांचं वडील आल्यावर पुन्हा नेलं सोलापूरला, दवाखान्यामध्ये घेऊन गेले त्याला. आणि आम्ही बघतो काय सगळं लुस्कान लय झालं बघा, लुस्कान लय झालं. सगळं पसारा अडकला खाली सगळं. ही बाहेर तुम्ही बघतो कोण सुद्धा नाही, पोलीस एक द्याल नाही, एक सुद्धा पोलीस आला नाही, कोण आलं नाही ना काय नाही. हे काम करणारी लोक आली होती, ती काय बघून नुसतं धामधूम करून गेली निघून.